हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल रेनूज ब्युटी हब. सर्वांचं स्वागत आहे आपल्या रेनूज ब्युटी हब या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सर्व चॅनलवरती. सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. सो आपण आज पाहत आहोत एक मेकअप लुक. मेकअपचं लास्टचा जो लुक आहे, फायनल लुक, तो तुम्हाला समजेलच. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे. खूप छान एडिटिंग केलं आहे आणि या व्हिडिओमध्ये जे माझी मॉडेल आहे लास्टला, ती एकदम हॅपी होऊन जे गाणं बोलत आहे, ते गाणं कोणतं आहे सॉन्ग, ते तुम्ही मला सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. सो मेकअप स्टार्ट करूया. CTMP क्लिन्झिंग, C म्हणजे क्लिन्झिंग, T म्हणजे टोनर, M म्हणजे मॉइश्चरायझर आणि P म्हणजे प्रायमर. हे मी पहिला करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी स्किनचं जे करेक्शन आहे, जे प्रॉब्लेम आहे ते करेक्शन केलं. करेक्शनसाठी मी स्किनपेक्षा 2 ते 3 शेड डार्क कन्सिलर वापरला. त्याच्यानंतर मी फाउंडेशन यूज केलं आहे. सो फाउंडेशन तुम्ही पाहत आहात. माझं यूज करून झाल्याच्यानंतर मी पावडर पफने पावडर जे आहे ती मी फाउंडेशनचा जो बेस आहे पूर्ण तो लॉक करून घेत आहे. बेस लॉक करून झाल्याच्यानंतर मी कंटोरिंग करत आहे. कंटोरिंग हे मी चीक्स, चीन, जॉलाईन आणि नोज इकडे केलं आहे. सो कंटोर झाल्याच्यानंतर ब्लशर, हा सगळ्यात फेवरेट स्टेप असतो मुलींचा. ब्लशर अँड हायलायटर करायचं आहे एकदम व्यवस्थित. जेव्हा तुम्ही कंटोर, ब्लशर आणि हायलायटर करता तेव्हा ते व्यवस्थित ब्लेंड झालं पाहिजे, मर्ज झालं पाहिजे. नाही की ते असं पट्टे किंवा अनइवन असं दिसलं पाहिजे. स्किन एकदम प्रॉपरली व्यवस्थित ब्लेंडिंग झाली पाहिजे. ब्लेंडिंग खूप महत्त्वाचे आहे, त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी ब्लेंडिंगकडे खूप लक्ष द्यायचं आहे. ब्रश आपण कसा यूज करायचा तेही खूप महत्त्वाचं आहे. हायलायटर आपलं करून झाल्याच्यानंतर आपण हायलायटर नोजवरती आणि थोडंसं चिकबोनवरती झाल्याच्यानंतर आपण थोडंसं टेम्पल एरियावरती पण आपण घेतलं आहे. कारण आपलं मॉडल वर्क आहे. जेव्हा रिअल ब्राईड असते तेव्हा रिअल ब्राईडला एवढं शाईन वगैरे नाही आवडत. नॅचरल सोबर लुक हवा असतो. हा जो लुक होता हा मी माझ्या स्टुडंटला मी डेमो देत होते, त्याच्यामुळे मी थोडंसं फेअर केलं आहे. ते झाल्याच्यानंतर आपण आय मेकअपवरती येत आहोत. मी स्किनपेक्षा 2 टोन फेअर कन्सिलर घेतला आहे आणि तो आईजवरती ब्लेंड केला आहे. त्याच्यानंतर मी ब्रोबॉनला, आयब्रोजला होल्ड करून ब्रोबॉनवरती मी वर्क करणार आहे. त्याच्यासाठी मी एक फ्लफी ब्रश घेतला आहे, बिग ब्लेंडिंग, आणि ट्रान्सपरंट असा शेड घेतला आहे मी. आणि त्या शेडने मी, तुम्ही पाहत आहात किती छान पद्धतीने मी ब्लेंड करत आहे. माझा ब्रश पकडण्याची टेक्निक, ब्लेंडिंगची टेक्निक तुम्ही पाहू शकता. एकदम व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. दोन्ही पण आईजवरती तुम्ही पाहू शकता डिफरंट बघा. ज्याच्यावरती मी ब्लेंडिंग केलं आहे तो आय आणि हा विदाऊट ब्लेंडिंगवाला आय. किती छान सुंदर लुक येतो आहे. सो हे सगळं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर मी क्रीज लाईन करत आहे. क्रीज लाईननंतर मी लायनरसाठी थोडंसं वेगळं लुक दिलं आहे. मी थोडं स्मोकीमध्ये गेले आहे आणि थोडंसं वेगळा, जसं म्हणजे स्मोकी पण नाही म्हणता येणार, स्मोकी विथ थोडासा फॅन्सी लुक दिला आहे मी, जो तुम्ही इझिली ब्रायडलला देऊ शकता, एंगेजमेंट ब्राईडला देऊ शकता, पार्टीमध्ये देऊ शकता. थोडंसं एकदम व्यवस्थित म्हणजे आय मेकअपचं मी ब्लेंडिंग तुम्ही पाहत आहात. ब्रश जो आहे तो मी चेंज केला आहे आपल्याला, म्हणजे तुम्ही पाहू शकता मी वरती कोणता ब्रश घेतलेला आणि आता जो मी ब्रश यूज करते, मी काजळ लावून घेतला आहे, त्याची पण टेक्निक तुम्ही पाहू शकता. म्हणजे एकदम व्यवस्थित नीटली जेव्हा आपलं वर्क येतं त्यावेळेस आपण खूप हॅपी होतो. आणि ओव्हरऑल तुम्ही आय मेकअपही पाहू शकता. देन मी लिपस्टिक अप्लाय करून झाल्याच्यानंतर मी थोडंसं लास्टला एंडला अजून जरासं मी ब्लशर मला थोडा कमी वाटला होता म्हणून मी थोडासा ब्लशरचा इफेक्ट दिला आहे. आणि तुम्हाला हा आपला ओव्हरऑल लुक, आपला मेकअप लुक जो आहे तो कसा वाटला आणि लिपस्टिकचा शेडही तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा,
कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन लुक घेऊन मी आपल्या चॅनलवरती येणार आहे तुमच्यासाठी खास. आणि हे जे सॉन्ग आहे माझी मॉडल बोलते ते कोणतं सॉन्ग आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे.